अपडेट न्यूज। स्वर्गीय अनुष्का पाटोळे यांना न्याय मिळवून देण्यासाठी यवतमाळात 20 जानेवारीला विविध सामाजिक संघटना मिळून सामूहिक आक्रोश मोर्चा। स्वर्गीय अनुष्का किरण पाटोळे यांच्यावर झालेल्या अन्यायाचा निषेध करण्यासाठी आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सकल मातंग समाज यवतमाळ यांच्या वतीने मंगळवार दिनांक 20 जानेवारी 2026 रोजी भव्य सामूहिक आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे। जिल्ह्यातील विविध सामाजिक संघटनांनी या मोर्चाला आपला जाहीर पाठिंबा दर्शवला असून एसआयटी मार्फत चौकशी करण्यात यावी। हा मोर्चा प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी काढला जाणार आहे। मोर्चाचा तपशील पुढील प्रमाणे आहे। दिनांक मंगळवार 20 जानेवारी 2026 रोजी, वेळ दुपारी 12 वाजता, स्थळ संविधान चौक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ, यवतमाळ। या आक्रोश मोर्चात सकल मातंग समाज संघटना, विदर्भ मातंग समाज संघटना, लहुजी शक्ती सेना, साहित्य रत्न कला सांस्कृतिक विकास फाउंडेशन, अण्णाभाऊ साठे स्मारक समिती, बँड असोसिएशन, लहू टायगर सेना, आंतरराष्ट्रीय मानवाधिकार असोसिएशन न्यू दिल्ली, समता पर्व प्रतिष्ठान, संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ, शेतकरी चळवळ संघटना, यवतमाळ वकील संघटना आणि ग्राहक संरक्षण समितीसह जिल्ह्यातील जवळपास 30हून अधिक सामाजिक आणि जनसंघटना सहभागी होणार आहेत। स्वर्गीय अनुष्का पाटोळे यांच्या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई व्हावी आणि पीडित कुटुंबाला न्याय मिळावा या मुख्य मागणीसाठी हा सामूहिक लढा पुकारण्यात आला आहे। प्रतिनिधी सय्यद मतीन, यवतमाळ। 18 जानेवारी या ठिकाणी आपण पत्रकार परिषदेच्या अनुषंगाने आलेल्या सर्व पत्रकार बांधवांना आमची विनंती आहे की या ठिकाणी 20 जानेवारी मंगळवार 2026 यवतमाळ येथे आम्ही सकल मातंग समाज संघटनेच्या माध्यमातून हा आक्रोश मोर्चा स्वर्गीय अनुष्का किरण पाटोळे, वय वर्ष 16, वर्ग 6वीची विद्यार्थिनी, राहणार लातूर, नवोदय विद्यालय, या ठिकाणी तिचा जो काही बनावट असा आत्महत्याचा जो प्रकार त्या ठिकाणी त्यांनी मांडलेला शासनाने त्याला वाचा फोडण्यासाठी, तिला न्याय आणि हक्कासाठी आम्ही 20 तारखेला संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यामधूनच नव्हे तर या ठिकाणच्या सामाजिक संघटनेच्याही पलीकडे जे काही इतर सामाजिक तत्सम संघटना आहेत त्याही आमच्यासोबत 20-25 संघटना आहेत। आम्ही 12 वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधान चौकामध्ये आम्ही सगळे जमणार आहोत आणि त्यानंतर पुढे तिथून दत्त चौक, तिथून नेताजी नगर आमचं मार्केट आणि त्यानंतर शहर पोलीस स्टेशनच्या माध्यमातून तिथनं आम्ही महात्मा फुले यांच्या पुतळ्याजवळ हारार्पण करून पुढे तिरंगा चौक, त्यानंतर SP कार्यालय आणि तिथून गार्डन रोडकडनं जात असताना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला हारार्पण करून पुन्हा त्या ठिकाणी आम्ही संविधान चौकामध्ये परत त्या ठिकाणी एकत्र जमा होऊन त्या ठिकाणी प्रबोधन होईल आणि त्यानंतर हा मोर्चा तिथे थांबणार आहे। यामागचं मोर्चाचं एकच कारण आहे की वास्तव हे जगासमोर आलं पाहिजे। ही अनुष्का केवळ एका मातंग समाजाची नसून त्यामध्ये अनेक समाजामध्ये अनुष्का आहेत। म्हणजे आम्ही केवळ विदर्भ मातंग समाज संघटना असेल किंवा लहुजी शक्ती सेना असेल म्हणून आम्ही आलो, कोणीतरी निमित्त असतं, परंतु त्या ठिकाणी मोठा परिवार तो समोर आल्याशिवाय आपण लढा देऊ शकत नाही आणि म्हणून सर्व संघटना एकत्र येऊन आम्ही या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही हा आक्रोश मोर्चा काढतोय। नक्कीच या आक्रोशाला वाचा फोडल्याशिवाय पत्रकार बांधवून आपण सुद्धा सर्वजण राहणार यासाठी मला कुठेही तीळमात्र शंका नाही। नक्कीच सविनय मार्गाने आम्ही जात असताना जर आम्हाला न्याय मिळत नसेल तर मग आम्ही वस्ताद लहुजी साळवेंची लेकरं आहोत, अण्णाभाऊ साठेंची लेकरं आहोत। पुढे याचा जो लढा आहे, धरणे आंदोलन असेल, काही पुढे जसं जसं हा या लढ्याचा प्रवास होईल तसा तसा आम्ही लढा उभारणार आहोत। नक्कीच या लढ्याची दखल या ठिकाणी शासन आणि पोलीस डिपार्टमेंट हे घेईल अशी आम्हाला आशा आहे आणि नक्कीच आपण पत्रकार बांधव सुद्धा या अन्यायाला वाचा फोडण्याचं काम कराल, त्यासाठी आपण सर्वांची आम्हाला सहकार्य लागेलच आणि त्या माध्यमातून आम्ही पुढे जात असताना आपण कशा प्रकारे हे लढा उभारायचा, पुढे न्यायचा, त्यासाठी मार्गदर्शन असणार आहे। आम्ही तुमच्याबद्दल कॉन्फिडंट आहोत की डेफिनेटली यामध्ये आम्हाला लढ्यामध्ये यश मिळणार, यात कुठली शंका नाही। जय लहुजी, जय अण्णा, जय भीम। धन्यवाद। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.